वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। वसुदेवसुतं देवं कौसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु। मी विश्वांबर गणपतदेव लोंढे जडूदेव शेळगावकर या ग्रहणाबद्दल थोडक्यात माहिती देत आहे। याचा सविस्तर असा हा व्हिडिओ आपल्या समोर ठेवत आहे। आज जी मी माहिती देत आहे ती ग्रहणाबद्दल आहे। ग्रहण हे कालघटनेनुसार घटणार एक भौगोलिक रचना आहे आणि ह्या घटना सारख्या घडत असतात। विज्ञानाने जे पाहिलं तर एक घटना आहे की जी खगोलशास्त्रीय याच्या प्रमाणे त्याच्याकडे विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं। आणि दुसरी बाजू म्हणजे आपली धार्मिक बाजू की ग्रहण पर्व काळ आहे बाबा, मग त्यामुळे काही घटना घडत असतात का? तर हा निश्चित घडत असतात, त्या लोकांच्या राशीनुसार असतात। म्हणून प्रत्येकानं ग्रहण वाईटच आहे असं गृहीत न धरता तो पर्व काळ सुद्धा आहे। जप, दान, नामस्मरण इत्यादी गोष्टीसाठी हा महत्वाचा काळ असतो। त्या काळामध्ये विशेष करून महिलांकडून प्रश्न विचारले जातात की गर्भवती स्त्रियांच्या बद्दल एक भीतीचं वातावरण निर्माण केलं जात असतं। त्याबद्दल मी विशेष करून थोडक्यात माहिती देत आहे। दिनांक 3 मार्च 2026 रोजी हा ग्रहणाचा कार्यकाळ असणार आहे। तो मुख्यतः जो कार्यकाळ आहे तो दुपारी 3:20 ते संध्याकाळी 6:45 आहे। मुख्यतः ह्या काळामध्ये गर्भवती स्त्रियांनी एका जागेवर बसायचे, देवाचं नामस्मरण करायचंय, हरिविजय, ज्ञानेश्वरी, महाभारत इत्यादी कथांचं पुस्तकांचं वाचन करायचंय। एका ठिकाणी बसून राहिल्यानंतर त्या काळामध्ये विशेष करून काही बोट मोडणे असतील, नख काढणे असतील, अशा काही दुर्गोष्टी आपल्याला त्या करायच्या नाहीत। विशेष करून एका जागेवर बसून व्यवस्थित नामस्मरण, कोणीतरी परमेश्वराचं ध्यान करत ह्या ठिकाणी बसायचं आहे। आणि 3 मार्चला सकाळी विशेष करून सूर्योदयापासूनच वेध चालू होईल ते संध्याकाळी सूर्यास्तापर्यंत आहेत। म्हणून ज्या गर्भवती स्त्री आहेत आणि जे प्रौढ माणसे आहेत, वयस्कर, आबाल वृद्ध आहेत, जे बाल आहेत, त्यांना सकाळी 11 वाजेपर्यंत जेवायची मुभा आहे। जेवण करू शकतात, पाणी पिऊ शकतात। ह्या सगळ्या गोष्टी शक्यतो 11 वाजेपर्यंत करायच्यात। 11 नंतर ह्या टाळायच्या आहेत मुख्य करून। आणि दुपारी 3:20 ग्रहण चालू होईल आणि संध्याकाळी ते सुटेल। 3:20 ज्यावेळेस ग्रहण चालू होईल त्यावेळेस एकदा स्नान करायचं आणि नंतर आसनावर बसायचं। ग्रहण सुटल्यानंतर एकदा स्नान करायचंय, नंतर देवाची पूजा, नैवेद्य, आरती करून आपलं सगळं आटपायचंय। हे सगळ्या ग्रहणाचा पर्वकाळ असा आहे। आणि विशेष करून उद्या होळी आहे। ह्या होळीचा आणि ग्रहणाचा अन्योन्य काही संबंध नाही। दरवर्षीप्रमाणे होळी साजरी करायची, पौर्णिमा साजरी करायची, जे उत्सव आहे तो आनंदामध्ये हे करायचा आहे। या सगळ्या गोष्टी करत असताना होळीची कुठेच अडचण नाहीये। विशेष करून ह्याच्यामध्ये महत्वाचं एक सांगायचं की दुसऱ्या दिवशी आपण काय करतो, धुळवड साजरी करतो किंवा धूळ आपण उडवतो किंवा ते जे भस्म असतं ते अंगाला लावतो, रंग खेळतो। ह्या सगळ्या गोष्टी थोड्या टाळायच्यात ह्या वर्षी, कारण का तो ग्रहणाचा जो काळ आहे, ग्रहणाचे वेग त्या ठिकाणी लागायलेत। आणि विशेष करून तरुण पिढी काय करत असते किंवा शेतामध्ये जातात, काही अभक्षण खातात। ह्या सगळ्या गोष्टी जर टाळल्या तर तुमच्यासाठी ते चांगल्या राहतात। सकाळी उठल्यानंतर तुम्ही तिसऱ्या दिवशी हे सगळं करू शकता। पण होळीच्या दुसऱ्या दिवशीचा जो करीचा दिवस आहे, एक तर करीचा दिवस, दुसऱ्या दिवशी एक तर ग्रहण, हे ग्रहण ह्या काळामध्ये जर काही अशा अनिष्ट गोष्टी केल्या त्याचा परिणाम आपल्या जीवनमानावर भविष्यामध्ये घडतो। काय होतं की काही घटना घडतात, कुठे ऍक्शन घडतो, ह्या अशा काही घटना घडू नये म्हणून दुसऱ्या दिवशीचा जो दिवस आहे रंगपंचमीचा किंवा आपल्या धुळवडीचा, तो थोडा व्यवस्थित सांभाळायचा। तुम्ही शेतात जाऊन जेवण वगैरे करू शकतात, पण दुसऱ्या काही गोष्टी करायच्या नाहीत। हा जो ग्रहणाचा काळ आहे तो चांगल्या पद्धतीने घालवायचा आहे। काही राशींसाठी तो अनिष्ट आहे म्हणून त्याच्यासाठी दान द्यायचंय। कोणाला कपडे दान देता येतील तर दान द्यायचे, धान्य दान दिलं तर दान द्यायचंय। आणि अशा प्रकारे हा सगळा ग्रहणाचा पर्वकाळ घालवायचा आहे। विशेष करून पौर्णिमेचा आणि हा ग्रहणाचा कोणताही संबंध नाही। ग्रहण हे
3 मार्चला दुपारी 3:20 लागायले आणि संध्याकाळी 6:45 ते संपायला आहे. ह्या पर्व काळामध्ये सगळ्यांनी व्यवस्थित देवाचं नामस्मरण करण, भजन करणे ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. विशेष काही जर इतर शंका असतील तर आपण फोनवर ह्या शंका दूर करू शकतात. विनाकारण अंधश्रद्धा पसरून आपल्या धर्माला ग्लानी आणण्याचा कुणीही प्रयत्न करू नये. शुभम भवतु.